नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवर, ज्याचं नाव आहे सोनू ट्रॅव्हलर. तर आज आपण जाणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात वडगाव दऱ्या या ठिकाणी. दर्याबाई व वेलाबाई या दोन्ही बहिणींचे देवीचे मंदिर सुप्रसिद्ध आहे. कान्होर पठाराजवळ हे गाव वसलेले आहे. नगर कल्याण रोडवर टाकळी डोकेश्वर जवळ वाफारेवाडी फाट्यापासून या तीर्थाच्या ठिकाणी पोहोचता येते. श्री क्षेत्र वडगाव दऱ्या हा एक रमणीय परिसर असून तो वृक्षवल्लरींनी वेढलेल्या निसर्गरम्य एका दरीत वसलेला आहे. याच ठिकाणी दर्याबाई व वेलाबाई या दोन्ही देवीचे मंदिरे आहेत. वडगाव दऱ्या हे गावच मुळीच दरीत वसलेले आहे. देवीचे देवालय हे डोंगराच्या कपारीत कोरलेले आहे. दोन्ही देवीच्या मूर्ती या प्राचीन व स्वयंभू आहेत, असे तेथील देवीचे पुजारी सर्वश्री मधुकर व दत्तात्रय बळवंत कांबळे गुरुजी यांनी सांगितलेले आहेत. दाट झाडीत खाली दरीत देवीच्या मंदिरात जाण्यासाठी 100-125 पायरी उतरून जावे लागते. पायरी उतरताना परिसरातील माकडांची टोळी भक्तांजवळ प्रसाद ग्रहण करण्याकरिता येतात. त्यांना फुटाणे, शेंगदाणे, केळी आदी घेऊन जावे. माकडांपासून सावध राहावे, कारण तुमच्या हातातील वस्तू ते लांबवतात. लहान मोठ्या माकडांचा चित्कारांचा आवाज परिसरात घुमत असतो. पायरी उतरून आल्यानंतर उजवीकडे डोंगर कपारीत दर्याबाई व वेलाबाई यांची कळस-विरहित शेजारी मंदिरे आहेत. मंदिराजवळ डोंगर कपारीतून वाहणारे झुळझुळ पाण्यात भाविक चिंबक होतात. पावसाळ्यात डोंगर कपारीतून अखंड पाणी झिरपत असते. मंदिरासमोर भले मोठे पटांगण व शेजारी प्रशस्त पडवी विश्रांतीकरिता देवस्थानने बांधली आहे. डाव्या बाजूला एक कुंड असून ते शक्तितीर्थ नावाने प्रसिद्ध आहे. स्नानकुंडात स्नान केल्याने खरोज नायटासारखे त्वचेचे विकार दूर होतात, अशी देवीची ख्याती आहे. देवीच्या मंदिरात दरवाजे नव्हते, परंतु माकडांचा उपद्रव टाळण्यासाठी आता तेथे लाकडी दरवाजे लावले आहेत. आत मंदिरात प्रवेश करताच दर्याबाई व वेलाबाई देवीचे तांदळाकृती स्वयंभू मूर्ती आहेत. देवीच्या शेजारी महादेवाचा पिंड आहे. मंदिरात सदैव पाणी झिरपत असते. तेथे पाणी साचवण्यासाठी मोठा ड्रम ठेवला आहे, जो नेहमीच भरून वाहत असतो. दर्याबाईच्या शेजारी वेलाबाई मंदिरात जाण्यासाठी छोटा दरवाजा आहे, तेथून वाकून जावे लागते. दोन्ही देवा बहिणी असून मोठ्या बहिणीने दर्याबाईने कोपराने तो दरवाजा निर्माण केला आहे, अशी ख्याती आहे. मंदिराच्या डावीकडे भैरवनाथाचे मंदिर असून तेथे लवणस्तंभाचे प्रचंड उभे रांजण निसर्गाने तयार केलेले आहे. या देवस्थानाचे एक कुतूहल व विशेष म्हणजे दरीच्या वरील भागात एक मोठे शेत दिसते. ही शेती गावकरी सहभागाने व देवीच्या भक्तीने करतात. या शेतातील उत्पन्न देवीला व तेथील वास्तव्य करणाऱ्या वानरसेनेकरिता करतात. सर्व गावकरी आनंदाने व भक्तीने या शेतीची मशागत करतात. या कामात कचुराई करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतीची नासाडी ही वानरसेना करीत असते, ही ख्याती आहे. ही वानरसेना चांगलीच माणसाळलेली आहेत. गावात लग्न व अन्य धार्मिक कार्यात या वानरसेनेतील प्रमुख वानराला मानाचा फेटा व मुंडासे बांधण्याचा रिवाज आहे. वानरसेनेला पंक्तीत जेवणासाठी आमंत्रित केले जाते. मानाचा फेटा नंतर हे वानर तुकडे तुकडे करून आपल्या वानर बांधवात वाटून घेतात. या परिसरात सीताफळ, चिंच, जांभळ, करंजी, आंबा, बाभूळ, वड, पिंपळ आदी झाडांचा समावेश आहे. हा परिसर निसर्गाने नटलेला आहे. धबधब्याजवळ एक भुयार तयार झालेले आहे. या भुयारात 1 किलोमीटरपर्यंत सर्व प्राणी संचार करतात. 1958 मध्ये हे भुयार दगड मातीने बुजले गेलेले होते, परंतु अद्याप 150 फुटापर्यंत गुहा आहे. नवरात्र 10 दिवसाचा उत्सव असतो.
तसेच माघ शुद्ध पौर्णिमेस मोठी यात्रा भरते. वडगाव दर्या येथील शुक्ल यजुर्वेदीय शाखेचे ब्राह्मण मधुकर व दत्तात्रय कांबळे गुरुजी यांचेकडे देवीचे पूजा, अभिषेक आदी धार्मिक कार्य करण्याची जबाबदारी पूर्व परंपरेनेच केलेली जाते. तर या देवीचा थोडीशी माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. जर जे कोणी या ठिकाणी यायची इच्छुकता असेल तर नक्की या.